तामसतीर्थ बीचवर असलेल्या सागर सावली रिसॉर्टमध्ये आम्ही स्टे केला होता। इथं जसे हॉटेलचे रूम आहेत तसेच कॉटेजेससुद्धा आहेत जिथं तुम्ही फॅमिली किंवा कपल्स छान राहू शकता। आम्ही 2-3 तासाची झोप काढली, छान फ्रेश झालो आणि म्हटलं चला थोडंसं खाली जाऊया आणि सगळ्यात आधी विचार केला मस्त स्विमिंग पूलमध्ये जाण्याचा, कारण खूप गरम होत होतं। पण तुम्हाला माहिती आहे का की हे स्विमिंग पूलचं पाणीसुद्धा छान गरमच झालं होतं। एकतर मला पोहायला वगैरे येत नाही, पण आजकाल माझं थोडंसं डेअरिंग वाढलं आहे की मी ॲटलिस्ट पूलमध्ये खाली उतरू शकते आणि स्वतः एकटी एन्जॉय करू शकते। असो, मी फक्त इकडून तिकडून चालत होते आणि ॲक्वाथेरपी घेत होते असं म्हणता येईल आणि आजूबाजूचा सगळा परिसर मी एक्सप्लोअर करत होते, कारण मला इथं खरंच खूप शांत आणि मस्त वाटत होतं। संध्याकाळ झाली आणि आम्हाला सनसेट बघायचा होता। मग छान आम्ही आवरून रेडी वगैरे झालो। बरं, आता सनसेट बघायला बीचवर काय जायचं, कारण बाल्कनीतूनच एवढा सुंदर सनसेट दिसत होता। मग मस्त भजी आणि चहाचा आस्वाद घेत आम्ही बाल्कनीमध्येच बसून राहिलो। कधी कधी एखाद्या शांत जागेवर आपल्या प्रिय आणि आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ घालवणं किती छान वाटतं ना। म्हणजे छोटीशा कुजबुजी असतात, छोटीशी भांडणं असतात, ते सगळंसुद्धा ह्या जागेवर जाऊन सॉल्व्ह होतं। रात्री मस्त आम्ही प्रॉन्स कोली वडा आणि प्रॉन्स मसाला, तांदळाची भाकरी, सोलकढी असा मेन्यू घेतला होता आणि अशी छान आमच्या दोघांचीच छोटीशी ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट केली।